छान आहे सर. आरशात तोंड बघा, आरशात तू हिरो होणार, कायचं काम आहे का? हॅलो, हाय, नमस्कार. मी आहे माधुरी जोशी आणि तुम्ही आहात द माधुरी पॉडकास्ट शोवर. ट्रोलिंगला समोर जाणं काय असतं माहितीये का तुम्हाला? नाही ना माहिती. आपल्या मराठी क्षेत्रातल्या म्हणजे आपल्या मराठीच माणसाने या गोष्टी खूप जवळून अनुभवल्यात. मी कुणाबद्दल बोलत असणार आहे याचा तुम्हाला चांगलाच अंदाज आला असणार आहे. मोरया, झेंडा सारखे हिट मूवी देऊन, चांगलं सिरियल देऊन, चांगली नाटकं आणि आपल्या दमदार अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करून देखील तुम्ही त्याला ट्रोल केलं. अहो, आपला चांगला जवळचा लाडका अभिनेता ज्याला आपण हिंदी चित्रपटांमधनं बघतोय, त्याला आपण त्याच्या दमदार अभिनयानं ओळखतो. हिंदी चित्रपटांमध्ये आपला मराठी माणूस काहीतरी करू इच्छितोय, आपले पाय रोवू इच्छितोय, पुढे जातोय, तर आपल्याच माणसाने त्याला ट्रोल केलं आणि त्या प्रत्येक ट्रोलिंगला त्याने तेवढंच छान उत्तर दिलेलं आहे. पण कुणीच त्याचा विचार केला नाही की ह्याचा परिणाम त्याच्या वैयक्तिक आयुष्यावर सुद्धा होईल. तर चला भेटूया अशा एका अभिनेत्याला ज्याचं नाव आहे संतोष जुवेकर. हाय, हाय, कसा आहेस तू? मी मस्त. ओके, मला सांग, तू पहिल्यांदा जेव्हा ट्रोल झाला तेव्हा तुझी प्रतिक्रिया काय होती? पहिल्यांदा ट्रोल झालो तेव्हा अर्थात जो कोणी पहिल्यांदा ट्रोल होतो त्याची प्रतिक्रिया हीच असणार, अरे हे काय अचानक असंच झालं माझं की अरे असं काय एकदम अचानक बोलावं लागेल. आणि ती क्लिप मी बघितल्यावर मला असं झालं की अरे ही क्लिप अर्धवट आहे, ही याच्या आधीचं आणि याच्या नंतरचं कुणी पाहिलंय की नाही मला माहित नाही. त्याच्यामुळे लोक मग तेवढी क्लिप बघूनच सुरू झाले होते. आणि मला माहित नाही, म्हणजे खरं तर आपण एखाद्या व्यक्तीबद्दल पूर्णपणे काही जाणून न घेता, हे तर मला वाटतं फार पूर्वीपासून लोक, आणि हे म्हटलं जातं असं की कोणी तुम्हाला सांगितलं की हा असा आहे किंवा हे असं घडलंय, त्यापेक्षा स्वतः शहानिशा करा, पूर्णपणे ती गोष्ट बघा, ऐका, समजून घ्या आणि मग रिॲक्ट करा. हे आपल्याकडे फार पूर्वीपासून सांगितलं जातं. पण आजकाल लोकांना बहुतेक ते सगळं समजून घेणं किंवा विचार करणं याचा वेळच नाही, कारण त्याला फक्त सापडला, बोला. त्यामुळे नेमकं ती व्यक्ती काय आहे, कशी आहे, कशा बाबतीत बोलली आहे, बोलतानाचं इंटेन्शन काय आहे, एवढा वेळ लोक बहुतेक वाया घालवत नाही. आणि त्यामुळे ते सगळं सुरू झालं. त्यामुळे सुरुवातीला थोडंसं आधी आश्चर्य वाटलं, मग थोडंसं बरंच काय समोर लागलं, तसं वाईट वाटायला लागलं की अरे आपण आतापर्यंत कधी असं नाही, सगळेजण छान छान बोलत होते, अचानक हे काय सुरू झालं. आणि मग हा विचार करत असताना काही लोक जी ट्रोल करत होती आणि काही लोक जी होती जी माझ्या जवळचे जे चाहते म्हणा किंवा ज्यांना माझ्या कामावर प्रेम आहे, माझ्यावर प्रेम आहे, जी लोक मला समजून घेत होती, माझे मित्र आहेत, फॅन्स आहेत, फॉलोअर्स आहेत, त्याने मला खूप तेवढा सपोर्टही दिला की संतोष, तू अजिबात मनावर घेऊ नकोस आणि या गोष्टीकडे लक्ष देऊ नकोस, तू तुझं काम कर, तू नेमकं कसा आहेस, काय आहेस हे आम्हाला माहिती आहे, त्यामुळे तू लक्ष देऊ नकोस. त्याच्यानंतर माझा वेगळा प्रतिक्रिया अशी यायला लागली की चला आज एक सेलिब्रिटी, मीच नाही अनेक जण भरडले गेले या ट्रोलिंगच्या चक्रात, बरेच जण. त्यामुळे मला असं वाटतं की माझ्या बाजूने बोलणारे काही लोक होतील जी मला समजून घेतात, जी मला ओळखतात. पण असं एखादं सामान्य माणूस असेल त्याला अशी लोक जेव्हा ट्रोल करतात तेव्हा जराही विचार करत नाहीत की आपण एखाद्या बाबतीत काहीच गोष्टीचा विचार न करता त्याला ट्रोल करतोय. आणि ट्रोल करणं म्हणजे कुठल्या लेवलला, एका वेगळ्या लेवलला जाऊन ट्रोल करणं असतं. काही बोलतात, काही म्हणजे वाटेल ते, आणि त्यामुळे हा विचार करत नाही की त्या माणसाच्या आयुष्यावर, त्याच्या घरच्यांच्या लाईफवर, त्यांच्या मनावर काय परिणाम होईल याचा. मला एका बाजूने असं वाटतं की ट्रोलिंग म्हणजे ना तुम्ही एखाद्याचं ना सोशल मीडियावर किलिंग करताय, त्याचा इमोशनली किल करताय तुम्ही, आणि एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते याचा विचार करा. पण माहित नाही आजकाल ट्रोल करणं किंवा मेम्स करणं बिझनेस, त्याला पैसे मिळतात. ठीक आहे, चला माझ्यासारखी माणसांनी तर जे ट्रोल होतात त्यांना सांगेन की फॉरगेट इट, चला आपल्यामुळे कोणाची तरी घरं चालत आहे, कोणाला पैसे मिळत आहेत, चांगली गोष्ट आहे, आपण तेवढे मोठे आहोत की आपल्या नावावर पण पैसे कमवतो. नक्कीच. आई बाबांची काय प्रतिक्रिया होती? अर्थात आई बाबा भाऊ सगळ्यांना त्रास होतो, सगळे नातेवाईक, काही मित्र आहेत, त्यांना सगळ्यांना त्रास होतो. काय संतोष असं काय बोलताय, काय किती वाईट बोलताय, त्यामुळे त्यांना त्रास होत होता. पण आता काय करणार, मी त्यांना सांगतो तुम्ही लक्ष देऊ नका, म्हणजे काही होणार नाही. कारण मुळात ना एकदा जेव्हा ट्रोल झाला, मी जेव्हा हा विचार केला की जेव्हा ही लोक ज्यांना मी ओळखत नाही, मी नेमकं संतोष जुवेकर म्हणून मी कसा आहे ह्या लोकांना माहित नाहीये, मला ती पण माहित नाही कोण आहे, अर्थात ती खरी आहे ती किती खोटी आहेत, फेक आहे हे माहित नाही.
त्यामुळे यांच्या ट्रोल करण्याचा विचार करण्यापेक्षा मी हा विचार केला की जेव्हा मी ऍक्टर बनायचं ठरवलं होतं ना कॉलेजमध्ये असं, बरेच माझे जवळचे लोक आहेत, मित्र आहेत, त्यांनीच मला ट्रोल केलं होतं. हा ट्रोल केलं होतं म्हणजे काय, शाळेचं आरशात तोंड बघा, आरशात तू हिरो होणार, खायचं काम आहे का, लक्ष दिलं ना मी. ते करत करत आज इथपर्यंत आलोय, जे काही आलो इथपर्यंत आलोय, अजून पुढे जायचं, खूप काही करायचंय. सो जेव्हा काही जिथपर्यंत आलोय त्याच्यावर विश्वास ठेवला, माझ्या कामावर, मी काय करतोय माझ्या प्रयत्नांवर, त्यामुळे त्या ट्रोलकडे मी लक्ष दिलं नाही. मग आता यांच्याकडे मी समोर सो मी तिकडे बघितलंच नाही. तर सांगतो, एखाद्या भूमिकेची जेव्हा तयारी करतोस तेव्हा तू स्वतःला मानसिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या कसा तयार करतोस, म्हणजे काय त्याच्यावर तू वर्कआउट करतोस, काय म्हणतात? मी खरंच मी ना स्वतःला अभ्यासून आलेली करायला, मला स्क्रिप्ट गोष्ट आवडते, ते कॅरेक्टर आवडतं आणि ती करण्याची इच्छा असते. आणि मग माझा डिरेक्टर असतो, माझे रायटर आहेत, माझी सगळी जी टीम आहे ते माझ्याकडून करून घेतात. सो मी स्वतःला आय एम कम्प्लिटली डिरेक्टर आर्टिस्ट. आणि अर्थात ते कॅरेक्टरची, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल झेंडा मधला संत्या जो मी केला किंवा गोऱ्यामधला मध्ये केला, सो मला वाटतं कुठलं प्रत्येक जेव्हा आपण कॅरेक्टर करतो तर कुठेतरी एक एलिमेंट तुमच्यात एक माणूस म्हणून असतोच. प्रत्येक माणसामध्ये चांगलं वाईट, प्रेम करण्याचं, दुःखाचा, रागाचा, प्रत्येक इमोशनचा एक एलिमेंट असतोच प्रत्येकात. प्रत्येक माणसात कलाकार दडलेला आहे. सो त्यातलं आम्ही स्वतःला लकी समजतो, आम्ही सगळे कलाकार, की आम्ही आमच्यातनं नट शोधून काढला आणि आम्ही कलाकार होण्याचा प्रयत्न करतो आणि केलाय. सो माझं डिरेक्टर माझ्याकडून करून घेतात ते सगळं. पण अर्थात शरीरयष्टी सुद्धा काही ठिकाणी फिजिक सॉलिड पाहिजे, काही ठिकाणी फिजिक नको आहे, त्याप्रमाणे आपण डाएट्स किंवा सगळ्या बॉडीवर मी वर्क करतोच. पण सगळ्या भूमिकेवर, कॅरेक्टरवर वर्क माझ्या बरोबर जास्त माझे दिग्दर्शक आणि लेखक सगळी टीम करत असते. सो जास्त सिंहाचा वाटा त्या लोकांचा आहे, जर मी काही करू शकत असेल. मला सांग, आता मराठी इंडस्ट्रीमध्ये बरेचसे बदल होतात, तर तुला काय वाटतं या बदलाकडे बघताना? बदल म्हणजे लाईक आधी खूप बेसिक लेवलला काही होते, आता नवीन कलाकार पण येत आहेत. असं नाही की ते आधीचे लोक ताकदीचे नव्हते, आताचेही तेवढेच ताकदीचे, आधीचे पण तेवढेच ताकदीचे होते, पण बऱ्याचशा गोष्टी बदलल्या आहेत टेक्निकली म्हण. बदल, काळ बदलत चाललाय, टेक्नॉलॉजी अपग्रेड होत चालली, आणि जे तंत्र आहे सिनेमाचं किंवा कुठलंही नाटक सुद्धा आता खूप काळ बदलतो, त्याप्रमाणे प्रत्येक गोष्ट केवळ फिल्म इंडस्ट्री नाही, प्रत्येक इंडस्ट्री बदलते, टेक्नॉलॉजी बदलते, अपग्रेड होते. नाटक सुद्धा आता किती त्याची टेक्नॉलॉजी किती अपग्रेड झाली आहे, म्हणजे खूप प्रमाणात बदललंय नाटक सुद्धा. आज जरी ते लाईव्ह परफॉर्मन्स असला तर त्याचे लाईट्स, त्याची साऊंड सिस्टम, आज नाटक लेखनाची पद्धत बदलली आहे, अभिनयाची पद्धत बदलली आहे, सगळ्याच गोष्टीत फरक पडलेला आहे. आणि तसं मराठी इंडस्ट्री काय, कुठली इंडस्ट्री त्या काळाप्रमाणे गरजेप्रमाणे ती बदलतच राहते आणि ती बदलणार आहे. आणि आपल्याला त्या काळाप्रमाणे, त्या पद्धतीप्रमाणे स्वतःला बदलता आलं पाहिजे, चेंज होत आलं पाहिजे. आज म्हणजे आपला काळ पूर्णपणे वेगळा होता आणि आताचा पूर्णपणे लोकांना, कारण जुने नाटकं किंवा काही संहिता माहितीच नाहीये. बऱ्याचशा आताच्या यंगस्टर्सना फार नाही माहिती, पण आज खूप बरं वाटतं की मराठी सिनेमा हळूहळू येतोय, पुन्हा तग धरतोय. आज आता दशावतार खूप उत्तम सिनेमा झाला आणि खूप लोकांनी असं की ऑस्करमध्ये पण त्याचं नाव घेतलं गेलं. आणि शिवाय आत्ता जस्ट रिलीज झालेला क्रांतीज्योती हेमंत डोबीची फिल्म, त्याचंही खूप छान नाव होत आहे, लोक बघतायत, सिनेमा बघायला जात आहेत. जितून माझ्या मित्राचा जितेंद्र जोशी, रवी करमळकर, जुई भागवत आहे ते, जुई भागवत, त्यांचा सिनेमा आला मॅजिक, तोही लोक छान म्हणतात. सो मराठी सिनेमांकडे लोक जात आहेत. पण त्यापेक्षा मराठी नाटकाला जास्त चांगले दिवस आहेत आणि इतकी नाटकांची बुकिंग बघतो, फुल असतात, फिलिंग व्हेरी गुड, चांगलं वाटतं, लोक जातात. आजकाल मी प्रत्येक नाटकाचे पोस्ट बघते ना, सगळे हाऊसफुलच्या. कुठल्या डिरेक्टर सोबत सातत्याने काम करायला आवडेल किंवा पुन्हा पुन्हा काम करायला आवडेल? आतापर्यंत मी रिपिटेटिव्हली काम केलं अवधूत गुप्ते बरोबर, मी 3 सिनेमे केले, मग समीर बरोबर केले मी सिनेमे. त्याच्यानंतर मला अर्थात या लोकांवर काम करायला आवडेल सातत्याने. आणि नवीन लोक पण आहेत, खूप चांगले आहेत नवीन लोक, म्हणजे नवीन दिग्दर्शक ज्यांच्याबरोबर मी अजून काम केलं आहे म्हणून नवीन, त्या म्हणून नवीन. सो महेश सर आहेत ज्यांच्यावर मला काम करायचं, त्यांच्यासोबत मी 1-2 सिनेमे केले. आता परत त्यांच्यासोबत आणखी काही काम करायचंय मला.
रवी जाधव आहे, नागराज मंजुळे आहे, नवीन आपला शिवाजी वायचळ आहे, नंतर शिवराज वायचळ तो आहे, त्याच्यानंतर बरेच आहेत, आशिष भेंडे आहेत, नवीन नवीन कलाकार आहेत, खूप डिरेक्टर आहेत, त्यांच्यावर काम करण्याची इच्छा आहे आणि बस काम करायचं छान. अभिनयाव्यतिरिक्त खरा संतोष जोगेकर कसा आहे? हा तर तुझ्याशी बोलतोय तसंच मला ते फार डिप्लोमॅटिक किंवा असं फारच उगाच आवड नाही जमत, ते काय करणार. मला बरेच जण कसं तर तुला जरा जास्तच असं एकदम जसा आहे जरा एक स्टाईल घे, जरा बोलताना असं कळलं पाहिजे, हसताना वगैरे. कशाला आता मी रिअल लाईफ मध्ये असं असेल का? नाही ऍक्च्युअली तसं नाही. मग मला त्या असं मी स्वतः नाही बोलत मला, त्यामुळे मला आहे तसं बोलायला आवडतं, आहे तसं वागायला आवडतं, आहे तसं राहायला आवडतं. सो इट्स गुड, इट्स माय स्टाईल. आणि त्यामुळे संतोष जोगेकर मुळात मी खूप फार ओपन होणार आहे. आता हळूहळू जरा कमी केलंय ओपन होणार, कारण त्याचे चटके फार लागलेत मला. त्यामुळे आता मी खूप थोडंसं सांभाळून बोलतो, सांभाळून राहतो, एकदमच कोणाकडे ओपन होत नाही. आणि बेधडक हा स्वभाव आहे माझा, पण आता काही बाबतीत थोडासा आटोक्यात घेतलाय. कारण काय होतं, बेधडक असण्याची मला भीती किंवा त्याचं काही गिल्ट नाहीये, पण असं वाटतं की जर समोरचा आपल्या या स्वभावाला समजूनच घेणार नसेल तर त्याच्यासमोर आपण ते वागून काय उपयोग आहे ना. सो एखादी व्यक्तीची समजून घेते आपल्याला, त्याच्याकडेच आपण ओपन व्हावं. बरोबर. समाजात वावरताना तुला सगळ्यात जास्त चीड कुठल्या गोष्टीची येते? खोटे म्हणायचं म्हणजे खोटं काय सगळेच बोलत असतात, मी बोलतो की खोटे, मला मान्य. पण तुम्ही 24 आवर्स तुम्ही जे काय नकाळापाडी मग ते छान असं प्लास्टिक स्माईल वगैरे, अरे वाव नाईस, आणि मग ते उगाच तुला जर नाही. आता आजकाल तो जमाना है ना भाई, तुम्ही ते छान छान बोललं पाहिजे, जिसका वक्त चल रहा है उसको वो अगर कुछ भी करे मतलब वो अगर उसने आदमी दिया तो भी लोग अरे क्या बात यार, आप ग्रेट हो यार, क्या इतना बड़ा आदमी बिंदास बात है. आणि जर तुमचा वेळ चालू नसेल ना, तुमचं काही नाही चालू ना, तर तुम्ही तिथे नुसतं शिकला तरी एक फालतू माणूस आहे, कुठे शिकतो, चल तिकडे बस. ठीक है, अगर आपका वक्त चल रहा है तो तुम कुछ भी करो, लोग तुम्हें सलामी करेंगे. तुम्हारा टाइम नहीं चल रहा है, तुम कुछ कितना भी करते रहो, लोग देखेंगे तब नहीं. सो टाइम इज वेरी इंपॉर्टेंट, लक इज वेरी इंपॉर्टेंट, बट स्टिल कीप ट्राइंग. कभी टाइम बुरा होता है तो अच्छा भी होता है, अच्छा होता है तो बुरा. बरोबर. अपयश आलं असं वाटलं तुला, तेव्हा तू स्वतःला कसं सावरलंय? ऑफकोर्स करिअरमध्ये चढ उतार हा येतच असतो, तुझ्या घ्यायला असं? हो, मला मी त्याच्यावर सांगितलं एक किस्सा, खऱ्या मनाने खरं सांगितलं, त्याच्यावर लोक बोलायला लागले, अरे काय वाटतं काय काही बोलतो. अरे जे झालं ते सांगतोय. पण मी अपयश सुरुवातीला खूप त्रास झाला, एकताराच्या वेळेला खूप त्रास झाला विचार. पण ना आता त्याच एकतारातनं बाहेर पडलो एका गोष्टीमुळे, तेच गोष्टीचा विचार करतो मी. जेव्हा सुरुवात केली होती त्या बँकेत 2000 रुपये होते, कोणाशी ओळख नाही, घरातला कोणाचा सपोर्ट अर्थात आईवडचा नाही असं नाही, आणि आईवडचा सपोर्ट नव्हता हे म्हणण्यापेक्षा कोणाच्या आईवडिलांना वाटेल की आपला मुलगा सक्सेसफुल होऊ नये किंवा असा गरिबीत राहावा, त्यामुळे ती काळजीपोटी तो नकार होता किंवा त्यांचा सपोर्ट नव्हता, काळजीपोटी. आज दे आर मोस्ट अँड मोर हॅपी दॅन एनीवन. सो आईवडिलांचा सपोर्ट त्यावेळेला नव्हता, तर तेव्हाही 2000 रुपये बँकेत नव्हते. आणि मग तेव्हा माझ्याकडे गाडीही नव्हती, मी ट्रेननी भटकायचो, तेव्हा ओळखी नव्हत्या, काही कामही नव्हतं, पुढे आपलं काय होणार याची काही शाश्वती नव्हती. तरी मी या क्षेत्रात उतरलो, आणि आज देवाच्या कृपेने, आज सगळ्या तुमच्या मायबाप प्रेक्षकांच्या कृपेने इथपर्यंत तुम्ही मला आणलं. तर मग जर मी इथपर्यंत येऊ शकतोय तर पुढे पण मी जाईनच ना. आणि तसंही प्रत्येकाचं लाईफ रंगण्यासारखं नसतं ना, थोडंसं हायवे, कधी खड्डे येतात, कधी प्लेन रस्ता असतो, थोडेफार खड्डे येतात. मला असं वाटतं की टिकून राहणं फार गरजेचं आहे. आणि वाईट काळ जास्त. म्हणजे आता मी इंटरव्ह्यू बघितला, विनीत सिंग माझा मित्र छावामध्ये, त्यांनी कधी कळलं, फार सुंदर बोलतो तो माणूस, फार सुंदर. मी त्याच्या इंटरव्ह्यूमध्ये ऐकलं होतं की तो म्हणाला होता की अगर मैं चला जाता गाँव यहाँ से थक के, हार के या गिव अप करके, तो वहां जाके अगर कोई नया लड़का आना चाहता है बम्बई, तो उसे लोग कहते थे क्या क्यों जा रहा है, वो देखो विनीत सर आ गए, विनीत भाई गए थे, कुछ हुआ उनका, नहीं हुआ ना, मत जा. असं विनीत माझं उदाहरण दिलं गेलं असतं. मेरे को वो
मिसाल नहीं बनती थी. आज जब मुझे अधिक विनीत भाई क्या है, विनीत भाई का वो तो अपना भी हो सकता है. सो मला वाटतं की तुम्ही टिकून राहणं फार गरजेचं आहे. सो डटे रहो, दैट्स वेरी इंपॉर्टेंट. कुछ भी हो जाए अंत में अच्छा ही होता है, जैसा शाहरुख खान को म्हणतात, हाँ, जब तक अच्छा नहीं होता तब तक पिक्चर बाकी है मेरे दोस्त, और अंत में जब अच्छा होगा तभी सब सच्चा होगा. सो प्लीज अच्छा ही होगा. जस्ट थिंक पॉझिटिव्ह. थिंक पॉझिटिव्ह म्हणण्यापेक्षा स्वतःला चार्ज करत राहूया. कारण पडत्या काळात, स्ट्रगलच्या काळात तुम्हाला चार्ज करायला, तुम्हाला सपोर्ट करायला, तुमची वाहवा करायला कोणी नसतं. फक्त असतात ते तुमचे आई वडील. पण तुम्ही घराच्या बाहेर लांब राहत असता तेव्हा स्वतःचा सपोर्ट स्वतःच बना, स्वतःची चाहते स्वतःच बना, स्वतःच सांत्वन करणारे स्वतःच बना, स्वतःचं काय म्हणतात सायकोलॉजी स्वतःच बना, स्वतःच सगळे स्वतःच्या लाईफची थेरपी देणारे स्वतः तुम्हीच बना. आजकालचे ज्यांनी एक मूव्हीमध्ये काम केलेलं आहे, रोल केलेला आहे, ज्यांना पुढे काम मिळत नाही म्हणून ते मुलं आत्महत्या करतात आणि तरुण मुलं. काय सांगशील आजकालच्या तरुण पिढीला? मला मी ना त्याला काय आपण ते काय काय कोणाकडे असं आपण नाही बोलून चालू. काय माहित तो माणूस कुठल्या सिच्युएशन मध्ये असेल. कारण आत्महत्या करणे काही खायची गोष्ट नाही ना. नाही आणि स्वतःचं आयुष्य संपवणं खूप टोकाचं. आज एखादी व्यक्ती आत्महत्या करते तेव्हा आपण असा विचार, काय आई वडिलांचा तरी विचार करायचा, हे काय बायकोचा तरी विचार करायचा. त्यांनी केला असेल, नसेल केला का 100% तरी केला असेल. आई वडिलांचं की माझ्यानंतर आई बाबांचं काय होईल, माझ्या बायकोचं माझ्या मुलांचं काय होईल किंवा काय होईल याचा विचार त्याने नक्कीच केला असेल. पण समोर काहीतरी असेल यार प्रेशर ज्याच्यावर त्याने तो निर्णय घेतला आणि त्याने घेतला आणि तो गेला. आत्महत्या करणं हे चुकीचंच आहे. मी आता गेले त्यांच्यापेक्षा ना जे आता आहोत आपण सगळेच त्यांना मला सांगायला हवं. आता ते गेलेत. आता तुम्ही त्यांनी त्यांच्या आई वडिलांकडे बघितलंय नाही बघितलं आपल्याला माहित नाही. अर्थात त्यांनी बघितलं असणार, विचार केला असणार. पण आपण तो विचार करूया त्यांच्या आई वडिलांकडे बघून की आपल्या आई वडिलांचं काय होईल, आपलं काय होईल. आज एवढा हाडामासाचा गोळा 9 महिने पोटातनं बाहेर काढायचा त्या आईने. आज तो तरुणा ताठावर येतो. खूप तुमच्यापेक्षा जास्त स्वप्न त्यांनी पाहिलेली असतात आणि तुम्ही एका झटक्यात निघून जाता. पुढे त्यांनी कसं सर्वाईव्ह करायचं. सो मला वाटतं की आत्महत्या नका करू. मला असं वाटतं की त्याने जन्माला घातलंय, बोलतात ना त्यांनी चोच दिली, दाढी दिली असणारच. आपण फक्त शोधायचे. दॅट्स इट. सो तुम्ही शोधत राहा. डोंट गिव्ह अप. आत्महत्या करायची असेल तर तुम्हाला तुमच्या या सगळ्या नेगेटिव्ह थॉट्सची किल द्या. डोंट किल युअरसेल्फ. तू एकटा असतोस तर तुला सगळ्यात जास्त काय करायला आवडतं? गाणी ऐकायला, फिरायला जायला आवडतं? अरे मला सगळंच करायला आवडतं. एक तर मुळात बऱ्याच दिवसात मी साफसफाई करायला बसतो, घरावरत असतो, किंवा मग सगळं झालं ना की छान टीव्ही बघत असतो. मित्रांना बोलवतो, जेवण बनवतो, नंतर घरी जातो आई बाबांकडे, नंतर मग गाडी काढून बाहेर फिरायला जातो. त्यामुळे मला एकदम मला खूप भटकायला आवडतात. पक्का बॅकपॅकर. त्यामुळे मी भटकतो घर भरपूर. आय लव्ह कुकिंग. त्याच्यानंतर मला सिनेमे बघायला आवडतात. पुस्तकांची अशी मी मिळेल ते पुस्तक वाचत मी आगीडगोडी नाही, पण मला काही जणांना सुचवतात मित्र जे चांगले वाचन करणारे, जितेंद्र जोशी आहे, बरेच जण, शैलेश दातार माझा मित्र आहे, बरेच चांगले मित्र. कोणी मला सुचवतं संतोषी पुस्तक वाच, मी ते वाचतो. सो मी छान मस्त टाइम स्पेंड करतो स्वतःचा. मला बऱ्याच वेळेला हाही प्रश्न विचारतात, तू एकटा राहतोस, तू तुला असं लोनली फील होतं का? मी त्याला म्हणतो, एक मिनिट, आय एम नॉट लोनली, आय एम अलोन. So lonely and alone, there is a vast difference. So I love to be alone. मला आवडतं. असं आमचे अक्षय खन्ना सर म्हणतात की त्याला आवडतं एकटं राहायला. नाही बिलकुल लग्न करायचंय. त्यामुळे त्यांच्यासारखंच आहे माझं. अक्षय खन्नांचं मस्त आवडतो ना एकटं छान राहायला. घाशीराम कोतवालचा काही अनुभव सांग ना. घाशीराम कोतवालच एक अनुभव आहे माझ्यासाठी. कारण आय एम सो फॉर्च्युनेट. कारण आज प्रत्येक कलाकाराची इच्छा असते ना अशा कलाकृतीत काम करणं, आणि तेही घाशीराम कोतवाल सारखा हे पात्र मला करायला मिळणार. थँक्स टू अभिजित पानसे, भालचंद्र कुबल सर, सगळेच टीम, अख्खी टीम, ज्यांना वाटलं की मी हे करू शकतो आणि त्यांनी विश्वास ठेवला. आणि खूप अनुभव आहे त्यांनी नाटकात काम करायला मिळतात. त्यात सर्वात मोठी गोष्ट म्हणजे संजय मिश्रासारख्या मोठ्या एकदम अशा अवलिया कलाकारांसोबत काम करायला मिळालं. एक तर माझी खूप, मी असं मॅनिफेस्ट करतो की माझी विल पॉवर सॉलिड आहे माझी. त्यामुळे कधीतरी ठरवलं होतं यार एक दिवस या माणसावर मला काम करायचंय संजय मिश्रा. सो त्यांच्याबरोबरच काम करायला मिळणं, खूप काही गोष्टी मिळतात. सुख नाटक, प्रत्येक प्रयोग, झालेले प्रयोग, होणारे प्रयोग, हा अनुभव आहे. स्ट्रगलर्स आला करताना तुम्ही, बाबा,
कुशल, एक तुमचं त्रिकूट दिसतं सगळ्यांना, चौकट विजू चौकूट विजय पाने म्हणून चालला. तर कोण चौघांपैकी तिघांपैकी तुझ्या सगळ्यात जवळचं कोण आहे की तिघ? ठीक आहे. पण बाबाशी माझी मैत्री सर्वात आधीची. मी आणि अभिजित चव्हाण अगदी म्हणजे खूपच अगदी आम्ही भेटलोच एका नाट्य शिबिराला ठाण्यामध्ये आम्ही. त्यामुळे मी असं काय करायचं कुठेतरी वर्कशॉप नाटकाचं म्हणून तिकडे ऍडमिशन घेतलं, तिकडे आमची ओळख झाली. सो तेव्हापासूनची आहे. त्यामुळे मी आणि बाबा खूप आधीपासून एकमेकांना ओळखतो. मग विजूशी ओळख झाली, मग कुशा भेटलो आणि आता आम्ही चौघे एकमेकांच्या खूप चांगले झालो. कुठला असं तिघांपैकी मित्र आहे की ज्याला आता फोन लावला तर तो हा बोल सांगताना डायरेक्ट शिव्यांनी सुरू करेल? शिव्याने नाही सुरू करणार. आधी ते त्याला जर आधी काही कळलं असेल की तेव्हा एक तर ते फोन करतील आणि मी उचलतो म्हणून अरे ते काय सर. पण ऑलमोस्ट त्यातल्या त्यात विजू हा मी फोन केला की कट करून उचलतो. मला असं म्हणजे एकतर तो एवढा बिझी आहे, एकतर त्याचा काय फक्त डिरेक्टर आणि लेखक आणि निर्माता नाही तर तो आज स्वतःचं ऍड एजन्सी ब्रँड वगैरे पण तो चालवतो, ब्रँड कंपनी. इज कम्प्लिटली टायड अप विथ हिज वर्क. पण तरी सुद्धा आता फोन हा सध्या बोल. सो त्यांची खात्री तो कटकरी 2 रिंग फोन उचलतो. परत सिरियल करायची इच्छा आहे किंवा मिळाली तर? का नाही, करायची इच्छा आहे ना, अजिबात नाही असं नाही. पण आता काय ना सध्या सिनेमा या नाटक किंवा ह्याच्यावर फोकस करतोय. त्यामुळे सिरियल कसं आहे ना, सिरियल तुमची खूप मोठी जबाबदारी आहे. कारण तुम्हाला तिथे तेवढा वेळ द्यावाचा लागतो, महिन्याचे 20 ते 22-25 दिवस. आणि मग तुम्हाला ते सिरियल करायचं आहे आणि तुम्हाला ते त्यामुळे तेवढा एकाच ठिकाणी मी एवढे दिवस देऊन मग लग्न नसतं केलं एकच. त्यामुळे मी सिरियलसाठी 20-25 दिवस देणं आता सध्या शक्य नाहीये. इन फ्युचर आणि अर्थात आता सुद्धा कुठलं चांगलं सिरियल चांगलं कॉन्सेप्ट काही आलं तर मला, आणि जर सगळं ऍडजस्ट होणार असेल, सगळे समीकरण बसणार असतील तर मला करायचंच आहे. पण तुझ्या निमित्ताने सांग, मला नाटक करायची खूप इच्छा आहे आता सध्या. घाईचं नाटक आलंय मला, त्यामुळे जोरात नाटक आलंय मला. सो मला ते करायचंय. खूप छान असं नाटक, चांगल्या दिग्दर्शकासोबत, चांगल्या निर्मात्यासोबत, नक्कीच म्हणजे तो चांगलं नाटक प्रेझेंट करतो. मॅनिफेस्ट करूया. कसं वाटलं तुला माधुरी पॉडकास्ट शो? थँक्यू माधुरी, थँक्यू सो मच. आणि तू तेवढ्या लांबून आलीस आणि तेही एवढ्या मी आजारी असताना सुद्धा माझा इंटरव्ह्यू मी जबरदस्ती केलेली आहे, मला इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. गुड, व्हेरी नाईस, थँक्यू. आणि कुशलला थँक्यू, त्यांनी सुचवलं या इंटरव्ह्यूसाठी. आपल्या दोघांचाही चांगला मित्र आहे कुशल. नेहमीच सुपर टचाच आहे. म्हणजे खूप लोक बोलणारे बरेचसे लोक काय काय बोलत असतात, पण मी खरं सांगेल एकदम गोड व्यक्ती आणि डाऊन टू अर्थ खरंच. आणि याचा अनुभव मी घेतलेला आहे. माझा खूप चांगला मित्र आहे. नमस्कार, मी संतोष जुवेकर. तुम्ही मला पाहताय माधुरी पॉडकास्ट या इंटरव्ह्यूच्या कार्यक्रमात. तर माधुरी पॉडकास्टला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.